आता मात्र नितीन पाटील माघारी पर्यंत सेमीफायनल नंबर 2 आपण सुरू करतोय। एक लाजवाब पद्धतीची कबड्डी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। चढाई करता सज्ज झाला निखिल शिर्के रुपये वादळ एक वाण्यासारखा वेगवान खेळाडू बोनस गुणावरती ज्याचा विशेष अखंड असतो असा हा निखिल बघा किती प्रयत्न करतो। यावेळी मात्र प्रयत्न झालाय परंतु यशस्वी प्रत्युत्तर देईल ऋतिक पाटील ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये एकाच वेळी 6 गुणांवरती मजल मारली असा हा ऋतिक यावेळेस मात्र सुयोगला त्या ठिकाणी बीट केले जाते। जबरदस्त पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजलेलं आपल्याला बघायला मिळतं गावदेवी मुंडाणी संघाच्या माध्यमातून। प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी सज्ज झाला पुन्हा शेखर राजेंद्र देशमुख एक जबरदस्त मोहरा मातृशा कुडो संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं। ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने आदरणीय दिलीप शेठ भोईर ज्या खेळाडूने महाकबड्डी लीग गाजवून सोडली असा एक रायगड जिल्ह्याचा अद्भुत आविष्कार राजेंद्र देशमुखच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं। माघारी परतलाय प्रत्युत्तर देतो पुन्हा एकदा ऋतिक पाटील या रायगड जिल्ह्याचं भविष्य खेळाडूच्या वादळी खेळीमध्ये आपल्याला बघायला मिळतं। ओव्हरकिकच्या माध्यमातून मध्यक्षकाला टिपण्याचा प्रयत्न बोगा टिपचा प्रयत्न करतात पुन्हा एकदा प्रॅक्टिस यावेळेस मात्र सक्सेसफुल होते। ऋतिक पाटील मान फ्रॉम नवजीवन पेजारी वन साइडेड रेड आपल्याला बघायला मिळते। 12 नंबर जर्सी प्रदान केला वाऱ्यासारखा वेगवान चढाई बहादर मी आदरणीय विजयजी धुमाळ आपल्याला विनंती करतो मी विजयजी आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय करुणाकर पाटील या साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। एक दिग्गज असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेलं आहे। आदरणीय करुणाकर पाटील या साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो। पायाची उभ असलेली शाल गणरायाचं प्रतीक म्हणून संबोधलं जाणारं श्रीफळ आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतो। यावेळेस मात्र लाजवाब परफॉर्मन्स 4 गुणांची चढाई करून सामना मात्र जवळजवळ बरोबरीवरती आणलाय। आता मात्र न मात्र एका गुणाची पिछाडी राहिली असेल नवे सामना बरोबरीवरती येतोय। जर हा सामना आवडला असेल मित्रांनो जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे। जबरदस्त खेळ ना भूतो ना भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्यातली प्रथमच संध्याकाळी सुरू झालेली कबड्डी स्पर्धा 12च्या आत संपन्न होते। आजचं नियोजन श्री गणेश देवळा लाजवाब पद्धतीचं होतं। रुपये वादळ आता मात्र लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट अशा चढाई आपल्याला बघायला मिळतील। जतीन घासे देखील पूर्णतः चार्ज आहे परंतु वरून लाजवाब इसे कहते ईद का तवा पत्थर से देना। चला प्लीज कोऑपरेटर्स आयोजकांना सहकार्य करणं खेळाडूंची जबाबदारी आहे। मित्रांनो लक्षात ठेवा एका पराभवाने
राजाचा फकीर होत नाही आणि एका विचाराने फकीर असा कधी राजा होत नाही। त्यामुळे पराभवाचे चटके सहन करायला शिकलात तरच तुम्ही विजयाचे झेंडे अगदी दिमागात मिरवाल। त्यामुळे सहकार्य करा। आयोजक देखील या ठिकाणी मागील महिना ते 2 महिने या कबड्डी स्पर्धेचा आयोजन करत असतात, त्यांची देखील मेहनत असते। आपण सर्व अनुभवी खेळाडू आहात, कृपया पंच आणि त्यांच्याशी अतिशय शांतपणाने आपण निर्णय आदरणीय करुणाकरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला नुकतेच 2551 रुपयाचा भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे। मंडळ आपला आभारी आहे। धन्यवाद आदरणीय करुणाकरजी पाटील साहेब। त्यांचं एक वैशिष्ट्य आहे अलंकार, कुठेही कबड्डी सामने असले आणि आमच्या मंडळावर नितांत प्रेम, ते नेहमीच येऊन भेटतात, व्यासपीठावर येतात आणि मनसोक्त कबड्डीचा आनंद घेतात। त्यांच्या नसा नसात कबड्डी भिनलेली आहे। ग्राउंड नंबर 2 वरचा जो सामना खरोखर डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आहे। मी संदेश धुमाळ आपल्याला विनंती करतो, नुकतेच व्यासपीठावरती उपस्थित झालेले दीपकजी गुंदळी यांचा पण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। संदेशजी धुमाळ आपल्याला विनंती करतो, आपण या ठिकाणी गुंदळी साहेबांना सन्मानित करायचा आहे। एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेलं आहे, त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो। आता मात्र सामना उत्कंठा वाढवणारा झालाय। खऱ्या अर्थाने क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके वाढतील, ठोके सुटतील। जर एखाद्याचा ठोका थांबला तर मात्र आयोजक खर्च देणार नाही। त्यामुळे ज्याला हृदय विकाराचा त्रास आहे कृपया सामना पाहू नका, कारण कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकतो। 2 गुणांची आघाडी असेल मुंडाणे संघाकडे, परंतु 2 गुणांची आघाडी फार नाही, वेग या ठिकाणी महाप्रचंड आहे। मरुदेव घेरण संघाचा आघाडीचा ड्राईव्ह आहे, बघूया कुठला प्रयत्न करतो। आता मात्र माघारी परतोय। हे पहा, मगापासून सामन्याला अतिशय जबरदस्त अशी लाइटिंग आणि जी डेकोरेशनची व्यवस्था आहे आणि जो आमचा आवाज तुमच्या प्रत्येकाच्या मनामनात कानातून पोहोचतोय। आमचे प्रीतम डेकोरेटर्स हे नेहमीच चांगली सर्व्हिस आणि सेवा देत असतात। आजही अतिशय सुंदर त्यांनी सेवा, लाइटिंगची कुठे कमी नाही, डेकोरेशन देखील नाही, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच। धन्यवाद प्रीतम डेकोरेटर्स। आमच्या पंचक्रोशी ज्यांचं नाव आहे ते प्रीतम डेकोरेटर्स। अलंकार, एवढे चुरशीचे सामने क्वचितच बघायला मिळतात। तसं ग्राउंड नंबर 2 वर मैदान क्रमांक 2 वर जो सामना चाललेला आहे खरोखरच हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे। अंतिम क्षणी काय होईल हे कोणालाच काही न कळणार असं गुळ आहे इंगित। आता मात्र ठरले प्रत्येक प्रेरणाने याच्यावरती सहकारी अनेक मैदानांवरती हा देखील खेळाडू बाहुबली ठरलाय, परंतु आज बघूया काय निकाल देतोय। इसे कहते सच्चाई का खेल। जरूर
आता मात्र हर्षल कुटकर आपली जबाबदारी सोड पाडावी लागेल पण शुभम बघेल लाजवाब खेळाडूला मारलं ते लक्ष द्या. आयोजक फर्स्ट एड बॉक्स जाऊ द्या. जतीन घासे खरोखर जबरदस्त प्रयत्न होता. जर हात अथवा पाय मध्य रेषेला भगदार पाडलं असतं तर मात्र आजचा विजय आपल्या नावी झाला असता. परंतु प्रयत्न कुठेतरी कमी पडले. प्रयत्नाची परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न करावेच लागतात आणि जो प्रयत्न करत नाही तो मात्र निश्चितच आयुष्याप्रमाणे खचतो. एवढं मात्र निश्चितच. सामना मध्यंतराकरिता थांबतोय. मैदान क्रमांक 1 वरती 12 आणि 2 10 गुणांची आघाडी असेल. अर्थातच मातृछाया कोडूर संघाने पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ प्रतीक बैल मारे निश्चितच एक जबरदस्त पद्धतीचा चढाई पाहता. ज्या खेळाडूने या सामन्याला निश्चितच टर्निंग पॉइंट रेड दिली तोच प्रतीक बैल मारे पुन्हा एकदा मैदानामध्ये हाहाकार करण्यासाठी सज्ज झाला. माफ करा वारंवार प्रतीक धुमाळ नाव घेऊन पुन्हा बसलं. आता मात्र या स्पर्धेमधील पहिल्या 5 चढा आपल्याला बघायला मिळतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गावदेव मंडळी मरीदेवी धरण यांच्याकरिता. Dreams we had, the love we shared, this is what we're waiting. लक्षात ठेवा मित्रांनो, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. रसिकांनी मनामध्ये जवळजवळ हेरलं होतं मरीदेवी धीरेन संघ एक तर्फे सामना भिरकावे, लेकिन दोस्तों बर्फ को पानी में बदलने में वक्त लगता है, लेकिन कबड्डी के खेल में स्कोर बोर्ड बदलने में वक्त नहीं लगता. अशाच प्रकारचा खेळ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. लाजवाब पद्धतीच्या चढाया जतीन घासेकडून झाल्या. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण वरून करून झालं. दिनेश घासांच्या जबरदस्त पकडी बघायला मिळाल्या आणि त्याचाच प्रत्यय म्हणून सामना 5-5 चढांमध्ये सुटतो. 5-5 चढ्या असतील. काही काळ माईक बंद राहील.
समोरची स्टेज व्यासपीठासमोरील रसिक वर्ग प्रदीप धुमाळ आणि आपण त्याला खाली बसवा, सन्मानाने खाली बसवा प्लीज. बघा तुम्ही पण बसून बघा, म्हणजे सर्वांना त्याचा आनंद घेते. सन्मानाने खाली बसवा. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. अरे या बाई याच्यात सोबत किती लाईव्हला बंद करतोय मी. अरे या काय तिकडं त्याला धापला तरी इकडे याचं काय सुरू नाही झालं. धर तुला तो मोबाईल बिट्टू आहे कुठं सोचुवल आयडी करतो काय नेटवर लाव. यार बरं म्हटलं ही खाली चुकीतो काढवा बरोबर प्लॅनिंग तरी अलंकार प्रेक्षक इथे शांत आणि मनमोहक आनंद लुटत आहेत. बोल बॅटरी. मी तर लाईव्ह वर बसलो, ह्याच्यावर बसलो कॅमेरावर. माझे चेक करू काय बोलतं 50 वाटलं काय जाम स्कोर फोनचा बिट्टूला जाम स्कोर या काय डिले आहे. डिले ठेवता तो आई सांडाच्या दारा जाऊन परत याचं दुखापत या साडा धारदार आहे. मसाला टाका काय टाका पाण्या त्याला एक मग काय ते वराला गेला होता मारला पण मारला नाही आवड दिला ते पंचाला घेरला ते सोयीचे
काय चालू आहे म्हणून प्रॅक्टिस सादर कोण जिंकल मला ना काही कॅच नाही आता वरून असेल फिक्सिंग आहे मॅच काय ना पण जात घरी पण